पाय बायको, आमच्या कोंबडीनं फोडलं आणि पिल्लं. आता मी जातो बाजारामध्ये पोल्ट्री खाद्य घेऊन येतो. अगर कोंबडीसाठी खाद्य नाही आणीन तर कोंबडी खाईल का? तुला जराशी शरम आहे का? माझी कायला शरम काढता तुम्ही? तुम्हाला आणावलं पाहिजे ना. घरचं कारभारी कोण आहे? थैला वगैरे आण ना थोडसा. थैल्यामध्ये घेऊन येतो. किती किलो लागल? कोंबडीलाच विचारा. कोंबडी खाणार आहे ना, मी थोडी खाणार आहो. कोंबडी खाते तर कोंबडीला विचारा. अरे कोंबडीला आपली भाषा नाही समजे ना, कोंबडीची भाषा आपल्याला नाही समजे, म्हणून तुला विचारत आहो. अंदाजे किती लागल म्हणून म्हणलं आपला अंदाज सांग. किती खायल का खायल, किती लागल? अजी तर आपल्या अंदाजानं अंदाजी एकान बॅग लागते का? तर 50 किलो खायल. अरे 10 किलो खाद्य घेऊन येतो ना मी सीधा. जास्त नाही आणत. 10 किलो मध्ये होऊन जाईल. मग लागल असतं परत आपण आणूनच. आपला जाणं येणं चालूच आहे ना आता साकोलीला. ठीक आहे ना तर जा लवकर लवकर. गाडी कोणाची नेत्या? अरे मी गाडी कोणाची नाही नेत. डायरेक्ट बसनं जातो आणि येतो. अजी तर गाडीनं जा ना, लवकर होईल ना. तिथे बसला जागत राहावं लागते. घडीभर अर्धा तास येते जाग जाल, अर्धा तास तेथे जाग जाल. 2 जागी अर्धा तास जागतलं, एका तासामध्ये जाणं येणं होऊन जाते. मला सांगा तुम्ही, येते अर्धा तास, तेथे अर्धा तास, दोनही मिळून 1 तास होते. आणि साकोलीला जावायला किती वेळ लागते? अर्धा तासात जाणं ना, अर्धा तासात ये ना. म्हणजे तेवढ्या वेळामध्येच आपलं जाणं येणं होऊन जाते. आणि ते 15-20 मिनिटातच काम आहे घेणे म्हणजे. अरे मी काय म्हणतो बिट्टू भाऊ, दे बरा. आमच्या घरच्या कोंबडीसाठी नाही का, तिनं मस्त पिलं फोडलं लहान लहान. तिच्यासाठी खाद्य दे बरा मला. कोणता फीड नेतेस? अरे तेवढा अनुभव तर तुम्हालाच राहते ना भाऊ. कोणता लहान पिलेलं, कोणता मोठ्या पिलेलं, कोणता कोंबडीलं, तुम्हालाच माहित राहते. मग फ्री स्टार्टर फीड घेऊन जातो. बढ्यापैकी लहान पिल्यासाठी आणि कोंबडीला कामात येईल तोच. मी काय म्हणतो, थोडंसं कोंबडीला नाही का गहू टाकत जाजो. म्हणजे कोंबडीला मोठं लागतं का नाही गहू का थोडा थोडा. तो फीड कसा राहते, बारीक राहते. तो पिल्याला बढिया जमल. बारीक बारीक खावालं. कोंबडीला नाही जमावचा. आता कोंबडीला थोडंसं आपल्या घरचं गहू टाकत जाजो. बरं, काही हरकत नाही. तुझ्या घरी येईन ना, 1 पोतळी गहू घेऊन जाईन मी मग. अरे तर माझ्या घरचं कायला गहू नेशील तर तू? बरोबर आहे ना, तू फीड चांगला नाही देऊन राहिलास ना. चांगला खाद्य दे ना. अरे तर चांगलाच तर देता हो. अरे तर दोनही यायला जमल्या पाहिजे असा दे. कोंबडीला जमल्या पाहिजे ना, पिल्याला जमल्या पाहिजे. तू एकासाठी जमल नाही, एकासाठी नाही जमल असं नाही पाहिजे. माझ्यासाठी लपडा. दोघाला जमल्या पाहिजे. नाही तर मग कोंबडीला गहू टाकावं लागलं तर गहू तुझ्या घरून नेईन. ठीक आहे ना, ने. किती किलो लागल? जास्त नाही, 10 किलो. 10 किलो मध्ये होऊन जाईल. एकच कोंबडी आहे ना, 10-12 पिल्लं आहेत तिचं. ठीक आहे ठीक आहे. घेऊन जा, 10 किलो घेऊन जा. ये पागल बायको, मी तुला काय म्हणलो, जेव्हा चारा टाकतेस कोंबडीला तेव्हा दुसऱ्याचा कोंबडा येऊ नको देत जाऊस. हा कोंबडा का करते ती? म्हणजे मी तेवढ्या पैशाचा खाद्य घेऊन आणलो 10 किलो, आणि तू त्या कोंबड्याला येऊ देतेस दुसऱ्याच्या. व तर तो कोंबडा येईल नाही तर कस का ते कोंबडी पिलं फोडेल? कोंबडीच्या जवळ नाही येईल तर कुठे जाईल तो? अरे पण तो आपला कोंबडा नव्हे ना. तो आपला कोंबडा नव्हे, तुला समजावलं नाही पाहिजे का? आपल्या कोंबडीला चारा टाकावा म्हणून. कोंबडी आहे फक्त आपली एक ना, तिच्या 10-12 पिलं, तिलाच चारा टाक. त्या कोंबड्याला खेदाड. तुम्ही खेदाडत बसा, मला नको सांगा. दुसऱ्याला काम सांगत्या. आपण कोणता काम करा नाही. अरे नको सांगूस ना, घरी तर बेरोजगारच राहतेस तू. त्या कोंबडीला चारा टाकावच काम तुला भारी होते का? असा कोणता काम सांगलो तुला? नाही ते एकान कामावरही नाही चलस. आता मी काम बंद आहे म्हणून आता घरी आहोत, म्हणून तुला सांगत आहो थोडंसं अक्कल. तर रोजही कामावरच जात आहो. तुझ्या आणि घरी राहतो का? नाही, मी घरीच राहतो. ते शेतात वावरात कोण जाते? तुम्ही वावरना शेत नाही पहा, तुमच्या शेतामध्ये कोण जाते? मीच जातो ना. म्हणजे काय आमच्यावर उपकार करून राहिलीस तू? अरे जाशील नाही तर कोणाला सांगशील? तुझाही शेत हो ना, अर्धी मालकी नाहीस तू. माझ्या लग्न केलीस तर अर्धी मालकी नाहीस का? नाही. तुला जावं लागेल का नाही? मीच जातो ना तूच जातो अशी करशील, झगडा करशील तर कसा होईल? पागल लमची. बराबर खाद्य टाक. आणि तो कोंबडा खेदाड. मला तो कोंबडा दुसऱ्याहून दिसला का नाही, तुझा झंबवली समज. दुसऱ्याच्या कोंबड्याला चारा टाकते. म्हणत जाऊ मी, त्या कोंबड्या फक्त आपल्या कोंबड्याला खाद्य टाकावचा, दुसऱ्या कोंबड्याला खाद्य नाही टाकावचा म्हणून. अरे दुकानात जाऊन घेतली असतीस तेव्हा समजला असता. हॅट फुर्र फुर्र, हा कोंबडा तरी त्या कोंबडी जवळचे ते कसा म्हणून. आता पाय बरा, तो बिना फालतून कोंबडा आला होता. कोंबडा गेला तर पाय का, बढियापैकी त्या कोंबडीला चारा भेटल. बिना फालतून दुसऱ्याच्या कोंबड्याला खाद्य टाकते हे कोंबडीची नालायक बायको. अरे आजपासून नाही टाकत ना, मला का माहित होता तो दुसऱ्याचा कोंबडा म्हणून. घरी राहतेस का बाहेर राहतेस तू? ह्याच घरी राहतेस ना, तुला माहित नसेल तर का माहित आहे. पुन्हा अशी गलती नाही झाल्या पाहिजे. नाही करू ना अशी गलती.